गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, माय डेली या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, आज मी ब्लाऊज कटिंगला घेतले आहेत. अस्तर जरा गोळा झालं, थोडंसं फ्रेश करून घेते मी. प्रेस इस्त्री खूप तापली बघा. प्रेस करून जर अस्तर कट केलं ना तर एकदम व्यवस्थित कटिंग येते. असे सगळे अस्तर मी प्रेस करून घेते. तर हे बघा, सगळे अस्तर मी प्रेस करून घेतलेत. तर आता हे टाकते एका घडी. एकदमच 3 अस्तर मी कट करते. त्यांचे 5 ब्लाऊज आहेत, पण 3 मी कट करून घेते अस्तर. हे बघा, असं आहे. दुसरा हा एक ब्लाऊज पीस आहे आणि हा एक ब्लाऊज पीस आहे. म्हणजे असेच हे ब्लाऊज बिना अस्तरचे शिवायचे आहे. हे बघा, आधी सरळ रेष ओढून घेते, एकसारखं करून घेते. हे बघायचं व्यवस्थित पदर आहे ते. आणि पेपर कटिंग ठेवते. हे बघा, मी वाढीव जागा ठेवलेली आहे थोडी, कारण त्यांच्या ह्या छातीचं माप 40 आहे ना, तर 10वर समजा आपली फिटिंग आली तर थोडीशी मार्जिन पाहिजे. आणि 38 साईज 40 साईजचा ब्लाऊज कट करते मी. आता बघा, कटोरी पण वाढवून घेते थोडी. कटोरी वाढवायची कुठं बघा, ती थोडीशी अलीकडल्या साईडला थोडंसं 1.5 इंच असं घ्यायचं आणि